तर आज घेतला ओला जवळा आणि त्याच्यामध्ये छानपैकी हळद मीठ लावून मस्त बाजूला 10 मिनिटं तरी ठेवून दिलेलं. ते तर हळद मीठ ठेवून मग तुम्ही डब्यामध्ये पण रात्रभर किंवा दिवसभर कधी पण ठेवू शकता आणि जेव्हा भाजेल तेव्हा तुम्ही करू शकता. तर ओला जवळा म्हणजे बारीक सुकट असते. आता हा बघा छानपैकी मस्त मिक्स करून घेतलेला आहे. आता आमच्याकडे ना ओला जवळा नदीमध्ये सुद्धा भेटायचा. लहानपणी आम्ही ना छानपैकी नदीमध्ये जाऊन काढायचो हा ओला जवळा. आता छान हा खाडीचा आहे, नदीचा पण खूप सुंदर लागतो आणि बघ इथं मस्त हळद मीठ लावून मस्त बाजूला ठेवलेला आहे. तेलामध्ये लसूण कांदा परतवून घेतलेला आहे आणि छानपैकी त्याच्यामध्ये मसाला मीठ हळद टाकून घेतलेला आहे. थोडीशी हळद वगैरे व्यवस्थित टाकून घ्यायची आणि मग ओला जवळा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आता मीठ थोडंसं आपण आधी टाकल्याने हळदी टाकले त्यामुळे थोड्या प्रमाणात टाकून घ्या. आता छानपैकी परतवून घ्यायचा ओला जवळा आणि इकडून तिकडून परतवून झालं की तुम्हाला बटाटा वांगा पाहिजे तर टाकू शकता. तर मी नंतर टाकलेला त्याच्यामध्ये मस्त की कोकम टाकायचे आहेत. मस्त आंब्याची फोड असेल तर आंब्याची किंवा कैरीची मस्त की कैरीची फोड टाकून घ्यायची, कच्च्या कैरीची छानपैकी टाकून घ्यायचं आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून मस्त की परतवून घ्यायचं. त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं, तर मस्त वाफळून द्यायचं आहे. छान आतून शिजला पाहिजे आणि छान थोडंसं पाणी पाहिजे. पाणी म्हणजे तुम्हाला सुका पाहिजे की पातळ पाहिजे, म्हणजे जसा रस्सा पाहिजे तर रस्स्यामध्ये पाणी टाका आणि छानपैकी झाकण ठेवून मस्त वाफवून द्या. मस्त इथं मी थोडं पाणी टाकून घेते आणि थोडे बटाटे टाकले आणि मस्त की कैरी टाकून घेतलेली आहे. आता बटाटे टाकताना स्किप झालेले व्हिडिओ आणि कैरी टाकताना झाले, पण कैरी मी नंतर टाकलेली आहे बघा. आणि छानपैकी आता इथे छान कैरी टाकून ही मस्त की ओला जवळा मस्त तयार झाला आहे. भाकरी चपातीवर एक नंबर लागतो. साधी सिंपल रेसिपी आहे पण खूप सुंदर लागते. नक्कीच करून बघा. आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.